यासाठी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे यासाठी आता ओळखपत्र दाखवावं लागणार आहे। सरकारने हे आदेश जारी केलेत। 25 वर्षांखालील तरुणांना आता दारू विकणं देखील बेकायदेशीर ठरणार आहे। दिल्ली सरकारनं दारू विकणाऱ्या हॉटेल्स, क्लब्स आणि रेस्टॉरंट्सना आता 25 वर्षाखालील तरुणांना दारू विक्री न करण्याचा नियम बंधनकारक असल्याची सूचना दिली आहे। इतकंच नाही तर ग्राहकांच्या ओळखपत्रांची हार्ड कॉपी पाहूनच त्यांच्या वयाची पडताळणी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। बघा दारू विक्रीसाठी नेमक्या काय गाईडलाईन्स आहेत आपण ते पाहूया। 25 वर्षाखालील व्यक्तींना आता दारू विक्री बेकायदेशीर ठरणार आहे। दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स, क्लब तसंच रेस्टॉरंट्सना आता नियम बंधनकारक असतील। ग्राहकांच्या ओळखपत्राच्या हार्ड कॉपीच्या पडताळणीचे देखील आदेश देण्यात आलेत। अल्पवयीन तरुणांकडून मद्यपानाच्या तक्रारी वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला। अल्पवयीन तरुणांना दारू विक्री केल्यास आता परवाना रद्द होणार आहे। कायदेशीर मद्यपानाच्या वयाच्या नियमांचं पालन न केल्यास कारवाई केली जाईल।